परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष आणि विविध पक्ष संघटनांच्या माध्यमातून शहरातील विविध प्रश्नांवर आंदोलन करणारे संजय पाटील यांचं काही दिवसांपूर्वी निधन झालं। दरम्यान सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या संजय पाटील यांच्या स्मृती कायम राहाव्यात यासाठी त्यांच्या बहिणीनं 8 लाख रुपये खर्चून रुग्णवाहिका बनवली आहे। या रुग्णवाहिकेचं लोकार्पण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलं। कोल्हापुरातील परिवर्तन संघटनेचे अध्यक्ष संजय पाटील यांनी जिल्हा परिषदेतील औषध घोटाळा, रेशन पुरवठ्यातील त्रुटी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या समस्यांबाबत सातत्याने आंदोलनं केली होती। तसंच जनसुराज्यासह विविध पक्ष संघटनांमध्येही त्यांनी काम केलं होतं। वयाच्या 54व्या वर्षी त्यांचं अचानक निधन झालं। दरम्यान संजय पाटील यांच्या कार्याच्या स्मृती चिरंतन राहाव्यात यासाठी त्यांची पुण्यातील बहीण संगीता पाटील यांनी 8 लाख रुपये देऊन रुग्णवाहिका बनवली आहे। त्याचा लोकार्पण सोहळा संजय पाटील यांच्या राजारामपुरीतील निवासस्थानी पार पडला। यावेळी विविध मान्यवरांनी संजय पाटील यांच्या सामाजिक कार्याला उजाळा दिला। आपल्या बंधुराजांच्या स्मृतीसाठी भविष्यात विविध उपक्रम राबवणार असल्याचं पाटील यांनी सांगितलं। यावेळी पाटील यांचे कुटुंबीय उपस्थित होते।